श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14. मैनावतीचा राजा गोपीचंदाला उपदेश. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा. समचरणी भक्त तापशमिता कटीकर नासागरी दृष्टी ठेविता होसी रंजिता मुनी मानसा ऐसा. स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्तिसार. मागिले अध्यायी कथानुसार परम कृपे वदविला. त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्म उददी पावला मेळ. पात्रा मैनावती सबळ सरिता ओघी दाटली. ओम नमो ब्रह्मार्णदा मी दाटली परी. ऐक रूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी. गुंतलीसे जननी ते मनासी म्हणे आहा कैसे. त्रिलोचन रायाचे जाहले जैसे त्याची नीती होईल तैसे. मम सुता ते काय करू जव जव पाहे त्या ते दृष्टी. तव तव वियोग वाटे पोटी हृदयी कवळुनी जठर वेष्टी. होत असे मोहाने अहा पुत्राचे चांगुलपण. दिसे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे सांगुलपण. भस्म होईल स्मशानी उत्कृष्टपणे करो निकष्ट. धाम उभविले अति श्रेष्ठ परी वन्नी बळे लागल्या काष्ट. तेवी असे काळाग्नी पहा पल्लव पत्र झाड. अति विशाळ लावला पाड परी गाभारी वेष्टिता बुरुड. उशाशी काळ बैसला तन्याये दिसूनी येत. वाया जाईल ऐसा सुत की कद्रू लागी चोखट अमृत. फिकरपणे मिरविले की यत्ने करुणी कचे दुर्घट. संजीवनीचा केला पाठ परी देव यानीचा शाप उल्लाट. यज्ञ अव्यर्थ तो झाला की सुंदर जाया कर्मेजारिनी. परी पती भयाचा धाकमनी. तेवी तो उशाशी काळ बैसुनी सकळ जना मिरविला की कुसुम शेज मृदलाकार. परी उसा घालून निजे विखार. ते सुखनिद्रेचा व्यापार. सुखाला हे केऊता तन्याय झाले. थराज वैभव अपरिमित. परी काळ चक्राची सबळ वात. भ्रमण करीत असे पै ऐसी सदा सर्व काळ चित्ती वाहे माया तळमळ. परी सुतासी बोध कराया बळ. अर्थ काही चालेना तव कोणी एके दिवशी. शीतकाळ मागमासी उपरी सहपरिचारिकेसी. उष्ण घेत बैसलीसे ते संधित गोपीचंद. चौकी विभागी सकळ श्रीवृंद. वेष्टुनी स्नान कराया सिद्ध. चंदन चौकी बैसला. चंदन चौकी परी ते कैसी. हेमंत गटी रत्न जैसी. जडा व कोंदणी नक्षत्रासी. राजवृंदी चमकतसे सकळ काढुनी अग्नीचे भूषण. वरी विराजे राजनंदन. उष्ण उदकी करीत दंत धावन. चौकीवरी बैसला तो सौंदव परी मैनावती. झाली स्वसुता ते पाहती. देखला जैस पूर्ण ग बसती. तेजा माझी डवरला. राजसेवकांचे भोवते वेष्टन. परिचारिका वाहती जीवन. परी त्या मंडळात नृपनंदन. चांगुलपणी मिरवत असे जैसा अपर नक्षत्र पंक्ती. आव्हानी उंडगणपती की हेम चौकी कोंदन स्थिती. रत्न तेजी मिरवित ऐसा पाता स्वनंदन. मोहे आले उदर वेष्टन. तेने लोटले अपार जीवन. चक्षुतुनी झराटले परी ते बुंद अकस्मात. मोहे ग्रहणाचे उद्भव व्यक्त. गोपीचंद चातकाते स्पर्शावया धावले हो. म्हणाल बुंद चक्षुदंकी. नोहे उरते सत्कर्म वाकी. उत्तम फळाते लक्ष्मी सेकी. व्यक्त जले ते अंगासी. बुंद नवती ते चिंतामणी. हरुष केला भव काचनी की कृतांत भयाते संजीवनी. भूप शरीरा आदळले की अर्के पीडित भारी. नृपजन वेष्टला नगरी तै ते उतरले घन. मन हरी बुंद वेश धरुनिया की काळ क्षुधेचा पेटला अनळ. तेने शरीर झाले विकळ. ते संधित होऊन कृपाळ. कामधेनू उतरली की दरिद्राचे अतिवेष्टन. तैसा येथे मिरविला कुबेर. तन्याये सुबुंद घन. राव हृदयी आदळले. शरीरी होता बुंद लिप्त. परी उद्भव स्थिती लागली त्यांत. म्हणून ऊर्ध्व करुणी मूर्धाते. नभा लागी विलोकी. हृदयी होऊन राव शंकित. म्हणे बुंद कैचा उद्भवला येथ. तरी अंबर झाले असेल व्यक्त. घनमंडळ आंगळे म्हणून ऊर्ध्व करुणी दृष्टी. पाहता झाला नाभापोटी. परी ते निर्मळपणे वृष्टी झाली कोठुनी म्हणतसे. ऐसा विचार करिता
चित्ती दृष्टी गोचर संभवित तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखिली करीत होता दंत धावन तैसाची उठला नृपनंदन उपरी त्वरा वेगी चढून मातेपाशी पातला जाताची पदी ठेवून या माथा उभा जोडून हसता म्हणे सांग जी कवन अर्था उचंबळलीस जननीये मज सारखा तू ते सुत राजाधीश मही व्यक्त ऐसा असूनी दुःख पर्वत कोठूनी उदेला तव चित्ती पाहे पाहे प्रताप आगळा न वर्णवे बळबळयांत महिपाळा मिरविती दर्प कंदर्प केवळा कर भाराते योजिती ऐसी असता बळ संपत्ती बोलिले कुणी दुःख सरिती तरी मम कोपाचा दाहक गंभस्ती सावरेल कोणाते जेने पाहिले असेल नैनी उगीच तीव्र दृष्टी करोनिया तरी तयाचे क्षणे चक्षु काढून तव करी माये ओपीन गे किंवा दाविले असे बोटी तरी तीच बोटे काढीन शेवटी तरी कवन अर्थ उदेला पोटी रुदन कराया जननीये अष्टविशांती श्रीमंडळ की त्यांनी ओपिले कडूवळ फळ तरी शिक्षा करोनी तया सबळ मोक्षपंथा मिरविन किंवा माझी दृष्टी सेवीची उदया पावला अंतरशेषी म्हणून उदय शोकानिशी दर्शविली त्वा माते तरी कोणता कवन अर्थ माते वंदे प्रांजळवत कामनी वेधक असेल चित्त तोची वेध निवटीन मी म्हणसील कार्य आहे थोर करू न शके सुत पामर तरी हा देह वेचूनी समग्र अर्थ तुझा पूर्वीन मी जरी एशिया दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कार असो मज शेवटी पुत्र धर्म मिरवावया मग श्वान सुकर काय थोडी अवतार मिरविती द्वारी पवाडी याची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी एक अहा पुत्र धर्म मग केसा माता पिता दुःखलेशा पाहुरी चित्ती परिहरुषा भुभार तो नर एक आपण मिरवे वा प्रकरणी माता चित्ता दैनवानी तयाचे भारे सकळ मैदिनी विव्हळ दुःखे होत असे कांते लागी शृंगार व्यक्त मातेसी वसन नेसावया भ्रांत तयाचे भारी धरा समस्त विवळ दुःखी होत असे कांतेसी नेसावया वश्रे भरजरी माता ग्रंथीची रसावरी तयाचे भारे सकळ धरित्री विव्हळ दुःखे होत असे कांतेसी इच्छा समान देन मातेसी खावया न मिळे अन्न तयाचे भारे पृथ्वी सगन विव्हळ दुःख होत असे कांतेसी बसावया उंच समान मातेसी कष्टवी दासी समान तयाचे भारे धरारत्न विव्हळ दुःखी होत असे रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयांचे भारे धरा देवी विव्हळ दुःखी होत असे जन्म घेतला जेचे पोटी तिथे म्हणे परम करंटी तयाचे भारे धरा हिपुटी विव्हळ दुःखी होत असे कांता सर्व सुखाचे मेळी माता दुःखे अश्रू ढाळी तयाचे भारे धरा विवळी अति दुःखी होत असे कांते लागी मृदू भाषण मातेसी हृदयी खोची बाण तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होत असे आपण मिरवे रानिवास रासरा पितया काळा मातंग जैसा तयाचे भारे धरा क्लेशा विवळ दुःखी होत असे आपण कुंठी कुड्या पहुडी पित्ते शिरी बैसा जोडी तयाचे भारे धरा मुख मुरडी विवळ दुःखी होत असे आपण भक्षी सदा सुरस अन्न पितर मागती भिक्षा कदन्न तयाचे भारी धरारत्न विवळ दुःखी होत असे तरी एसिया पुत्र सृष्टी गळावेत गर्भीहून शेवटी तन्याय अर्थपोटी माझा न धरी जनैनीये जे तुझ वेधक मन कामना तयासाठी वेचिन प्राण परी माये तो तव वासना पूर्ण करीन निश्चयसी एसी बोलता स्वसूत वार्ता प्रेमाब्दी उचंबळला चित्ता मग हितारत्न द्यावया हाता वाग्बल हरी उचंबळे म्हणे बा रे एक वचन प्रेम उदयाचळी तू दिव्य रत्न उदय पावलासी चंडी किरण शत्रुतम निवटावया तया ठाई अंधकार मज पीडा बा काय करणार परिसलादल्या व सतीस दरिद्र स्वप्ना माझी नांदेना हो बारे तव प्रताप दर्प पादरज झाले भूप ऐसे असता कोप कंदर्भ माते कोण विवरील बारे तीव्र प्रतापी सावर कैसरी तयाचे लेकुरा वारन मारी हा विपर्यास कवने परी मिरवूला हे गाते राया नरेंद्रा तू माझी तुझी मी माता माते कोण होय गांजिता परी चिंता उदरी मोह व्यथा शोक तरु उद्भवला बारे तव स्वरूप पूर्ण अर्क पाहता माते उदेला शोक म्हणशील जरी अर्थदाहक कवना परी उदेला तो बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो अहा अपार तो स्वरूप
स्वरूपाब्धी अंतिवेष्टी वडनाळ संधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी अस्ति जळाल्या काष्टा समान लोम दाहिले जे उते तृण मांस स्नेहाचे होऊन शोषून स्वरूपाते लोपला तो तव त्या भयाची हुंडी हुडी मोठी बारे मज उदेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे बारे वृत्तांत मही विखार धुसधुषित वारंवार टपुनी बैसला जैसा मांजर मुशकाते उचला वया जैसा व्याघ्र जपे जाई की मीन वेंची बगळा प्रवाही तैसे जगाते तन्यायी कृतांत आहारी नटलासे तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुनी योजावा पिंजरी मेळ बारे तै भयाचा वडवा नळ मग स्पर्शनार नाही देहाते बारे विखार डंखी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख कंटकी धरिल्यास सकळ वृचिक वेदने ते मिरवेना ऐसे परी रचुनी युक्ती सकळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने आपण आपुले पहावे हित सारा सारा नरदेहात पाहे वश करुणी रघुनाथ चिरंजीव झाला विभूषण पाहे नारद वैष्णव केसा विष्णू आराधी नरवेशा तो श्री गुरु वद देशा अमरपणी मिरविला त्याची नारदासी कृपाधन बोलला श्रीव्यास मही कारण तेने पिकले पर ब्रह्मपण शुक महाराज तिसरा त्यांचा कौशिक अनुग्रहित तेने करुणी शरणागत कृष्ण याज्ञवल्की तारुणी निश्चित तेने तारिला रामानुज ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून तो पुरुष झाले ब्रह्मा सतान तेवी तू बाळ माझा नंदन जगा माझी मिरविका ऐसे बोधिता मैनावती संपली येथुनी तिची उक्ती परिश्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योगिता संतपय झाला तयापासून मुकुंदराजाचा जैतपाल भोज जैतपालाचा धर्मानुज बोधल्या दिकपै त्याचे या परी द्वितीय संप्रदायी माता सुताते लोटी बोध प्रवाही उमेने आरोधोनी शिव गोसावी चैतन्य संप्रदायी मिरविला त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्म चैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी मिरवितो यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंस रूपे श्री विष्णूने ते विधीचे सकळ हित अत्रीने घेतले सकळ पंथ अत्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकळ यापरी संप्रदाय पाहे चौथा नंद महिते आहे सूर्यापासून याज्ञवल्की पाहे ब्रह्मव्यक्ता मिरविला तयापासून सहजानंदाचा कुर्म अवतार प्रसिद्ध कुर्माने उपदिशेला ब्रह्मानंदाचा योगानंद की योगानंदाचा चिदानंद जगी मिरवता आहे प्रसिद्ध तरी तुआ गोपीचंद हित करून घेई का तेने करून अमरपणी जगी मिरवतसे महाप्राज्ञी यास्तव बारे माझे नयनी अश्रू लोटले तुझ लागी या उपरी बोले नृपनाथ बोलसी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी ऐसानाथ कोण मिळेले आम्हात मुळीच असेल अमरपणी जो ओपिल अपरवानी ऐसा गोचर आम्हा लागुनी कोठुनी होईल जननीये ऐसी ऐकुनी तयाची माता बोलती झाली त्या ते बारे तैसाची आपुले गावात जालिंदरनाथ मिरविला स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्म सनातन तरी तू काया वाचा मने करुणी शरण जाई तयासी बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका तरी तन मन धन प्राण शरण रिघावे तया कारण आपुले हित अमरपण जगा माझी मिरविका ऐसे कुणी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन मने माते तयासी शरण जालिया योग्यता फिरावे सकळ टाकून सुख संपत्ती राजवैभव दारास्तुती आप्त वर्गादी सोयरे जाती टाकुनी योग कैसा करावा की 12 वर्षे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण रिगुनी त्याते योगा लागी कशी न तरी परी कैसा मिरविन ब्रह्मांडात की उत्तान पाद रा सुता परी शिक्का जगा माझी मिरविन माता म्हणे बाळा परीसी पळ घडी भरवसा नाही देहासी तेने संवत्सर म्हणता द्वादशी देखिले कोणी बाळका चित्त वित्त आणि जीवित्व आपुले अचळ नो हे अशाश्वत ठेले क्षणेक काय होईल न कळे क्षणभंगुर वर्ततसे बारे उदकावरील बुडबुडा कोण पाहिलं श्वासवत चाडा वंद्यापुत्रे घेतला वाडा मृगजळा
केवी वर्णाशुत तेवी बारे सहज स्थिती बोलता नये आश्वाश्वती स्वप्न प्रभावी इंद्र पदासी भोगित खरे न मानावे तन्याय अभास पर सकळ मिरवितसे चराचर त्यातून कोणी एक रणशूर शाश्वत पदा मिरवतसे शुक दत्तत्रय कपिल मुनी व्यास वशिष्ठांची मांडणी प्रल्हादिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिकी प्रपंच बेडी परी यमरायाच्या रक्षकवाडी एकसरा कोंडिले म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नो हे काळ समस्त कोणे घडेल केऊत अक्कल काळा कळे ना ऐसा बोध माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्त वेश श्रवण करिता हाय हाय म्हणत असे म्हणे माता नो हे पापिनी पुत्रासी योजिती पुत्र काचिकनी ऐसा राज्य विभव मांडणी जोग देऊ म्हणत असे तरी राज्यासी आली विदेशी उपाय काय करावा यासी रामासारिखा पुत्र वनवासी कैकईने धाडीला स्वभ्रताराचा घेतला प्राण चतुर्थ पुत्रा लाविले रानो रान तन्याय आम्हा कारणे देव क्षोभला वाटत असे दुष्ट स्वप्नी दृष्टी येता तरकी मानेनी विनाशचिता म्हणता प्रवेशली दुःख व्यथा तरी देव क्षोभतात दास दासी आपुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तता ते अवज्ञा करुणी उत्तर देती तरी देव क्षोभला जाणावे सहज ठेविले धन मांदूस पुढे काढू जाता कार्यास तेन सापडे ठेविल्यास तरी देव क्षोभ जाणे सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनूर्त वाटे चावटी लोक बैसती चेष्टे पाठी तरी देव क्षोभ जाणे जे आपुले धन लोकांवरी साचे ते मागू जाता स्वय वाचे ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव क्षोभ जाणे जे आपुले विद्या तीव्र शत्रू काननी विनाश पात्र ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र तरी देवभोक्ष जाणावा नसता वाकुडे पाऊल काही नागविला जाय राजप्रवाही नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देवक्षोभ जाणे जे आपुला शत्रू प्रताप पुढे मिरवी जैसा अति पापुडे त्या शरण रिगत आपल्या साडे तरी देवक्षोभ जाणे जे लोका उपकार केला विशेष तोची लोक मानिते आपुला त्रास पाहू नका म्हणती मुखास तरी देवक्षोभ जाणे जे नसता अधि मधी उतरा नसतीच विघ्ने येती घरा तेची करणे परिहारा देवक्षोभ जाणे जे गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ असुनी वाढे गृहांत कळ आपुले न चाले काहीच बळ तरी देवक्षोभ जाणे जे तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास तरी बरवे नो हे हा विनाश जगा माझी मिरवेल तरी ह्या द्वंद सुखाची कहाणी पटेल महावडवानळ वन्नी राजवैभव हे अब्धिपानी भस्म करील निश्चय ऐसा विचार करून मानसी लोमावंती प्रवेशे महावडनाळ वन्नी राजवैभवे हे अब्धिपास पाणी भस्म करील निश्चय ऐसा विचार करून मानसी लुमावंती प्रवेशे स्वसदनासी एरीकडे मैनावतीसी उत्तर देत नरेंद्र म्हणे माये बो तव कामनी ऐसेची आहे वेद कमनी तव त्या स्वामींची करणी निज दृष्टी पाहिन ओ माझे मजलागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंथ सहज दृष्टी पडेल मग मी सांडून सकळास दन मन धन ओपिन त्यास तू येथून वाईट चित्तास सहसा न मानी जननी ऐसे वदोनी समाधानी रूप गेला स्नाना लागोनी एरीकडे अंतपूर सदनी काय करील लोमावंती परम आवडत्या स्त्रिया 5-7 तयाच्या आज्ञेत नृपनाथ पट्टरनिया प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती तयासी पाठवणी परिचारिका बोलिल्या सद्विवेका त्यात लोमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची वेगे मांडून कनकासन बैसविल्या प्रीती करून तांबूलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप पेटला तिचे मनी काय सांगू तुम्हा ते कोण गावता आला हेला जालिंदर ऐसे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊन रायाला जोग त्या दे म्हणतसे ऐसे वैर भोगवी मात सुत निश्चय करून केला घट्टपटीत रायासी बोधिता श्रवणी मात सकळ झाली बोबाई मग राजवैभव सकळ नासले स्तंभ भंगल्या सदन पडिले मुळीची अर्क लागी गिळिले मग अंधकार सर्वसी मग आपण अष्टविशंती सती असुनी काय करावी मती परचक्र घेऊन सकळ संपत्ती विनाशाते पावे ओ परी येऊ ते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी सबळ मती केलिया कारण मोडावे अंगे वन्नी म्हणून नये लहान तो क्षणे
जाईल सकळ सदन परी त्या ते करुणी सिंचन विझवून टाकावा उषा घातला विखार मग सुख निद्रा केवी येणार विष भेदुनी गेला जठर जीवित काय वाचेल तरी प्रथमची सारासार करुणी मोडावा सकळ प्रकार एसी बुद्धी रसुनी सार सुख संपत्ती भोगा की एसी ऐकुनी तिची उक्ती मग तर्कवितर्क करीती त्या युवती नाना बुद्धी विलाप दाविती परिनिश्चय ना घडे कोणाचा या परी विशाळ बुद्धी युवती विचार काही लुमावंती की ए अर्थी दिसे एक मजप्रती सुढाळपणी नेटका आपुल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्य पर तरी तयाचा अपाय करुणी थोर निर्दाळावा सर्वसी निर्दाळावा तरी कैसे रीती तयाच्या भक्तीसी मैनावती आहे ती राजया प्रती निवेदावे कुडे भावे तरी तो तुमचा वसा ग्रीवे मिरवतसे यथार्थ भयार्थ भासा म्हणून युक्ती रचिली मानसा गाढपर्णी एकावी की निवदावे तरी कैसे काम न आवरे मैनावतीसे म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगी तसे जालिंदराचा अनुग्रह देऊनी जोगी करावा राजी या कारण मग करुणी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी मग तो गेली या दूरदेशी गृही आणुनी जालिंदरासी बैसवून या राज्यासनासी सकळ सुखा भोगावे ऐसे सांगुनी सकळ रायाते उदय करावे कोपनाळाते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी जैसे विषय अति गोड गोडची म्हणून करावा पुढ मग ते मिरवे शत्रुचाड द्वंद सुख वाटवया ऐसा विचार करून गोमटा जात्या झाला त्या बरवंटा एरी सांगे राजपटा गोपीचंद मिरविला राजकारणी अपार वार्ता राग रंग कुशाळता मानरंगनी नृपनाथा दिवस लोटून पै गेला मग निशा उदय तप मांडणी तेही प्रहर गेली यामिनी मग पाकशाळेत भोजन करुनी अंतपुरी संचरला परिलुमावंती तिच्याची गेला सदनाप्रती तिने पाहुनी राजाधिपती कनकासनी बैसविला उचलुनी परमभक्ती मांदार बैसला आहे मंचकावर गौरवुनी षोडशोपचार प्रेम डोही बुडविला मग तो राव होऊन निर्भर रती सुखाचा करुणी आदर यावरी जगामिनी जोडुनी कर बोलती झाली तरायाते हे महाराज प्रताप प्रतरणी एक वार्ता ऐकली कानी परिवदया भय की मनी संचरत आहे महाराजा जरी न बोलावे ठेवून गुप्त तरी महा अनर्थाचा पर्वत दिसत वंदू तव तरी भयांत चित्त गुंडाळा घेत असे ऐसा उभय पाहता अर्थ भ्रांती माझी पडेल चित्त तरी सुख शब्दाचा सरून वार्ता अवघड महाराजा ऐसे ऐकुनी राव बोलत म्हणे सकळ सोडूनी भयाते निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळ विजे एरी म्हणे द्याल भाष्य तरी चित्त सोडील भय दरीस मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हा लागी अर्पिनते ऐसे वचन रूपा एकदा मग करतळ भाष्य झाला वेदेता म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता बोल की एरी म्हणे जी एक कुडे मातेने रचिले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषया पाडे वश केला आहे की परी तुमचा भयाचा संदर्प अंगी विराल विषय कंदर्प तेने करुणी बुद्धी कुरूप तिने वरिली आहे जी तुम्हासी अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योगी याचा मग तीर्थाटने योग तुमचा बोळवावे तुम्हा ते तुम्ही गेली या तपाकारण दूरदिशी विदेशा कारण मग जालिंदा प्रती आणून राज्यासनी ओपावा ऐसे प्रकरणी सहजस्थिती श्रुत मात झाले आम्हा प्रती परी आमुचे सौभाग्य नीती भाग्यार्क दिव्य जाहले आमुचे कुंकुम होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ यापरी तुम्हा नृपाळ वाईट बरे विलोका ऐसी ऐकोनी तिची वार्ता उचंबळा क्रोधानळाचा माथा मग अनर्थानळाचा शाखा दाविता भयंकर रूपी जाहलासे मग तो क्रोध न वदवे वाणी प्रत्यक्ष आला वड वानळ अग्नी नाथ जालिंदर समुद्र पाणी प्रशावया क्षोभला मग तो उठवणी तैसीची गती बाहेर जाय तो नृपती मंत्री बोलावणी सेवका हाती जालिंदरा पाहे चला शीघ्र आणुनी कामाठ्यासी गर्ती योजली कुपासरसी नाथ जालिंद्र ते उद्देशी तया माझी लोटीला अश्वलिदन गणती तेथे सर्वत्र पडली होती ती लोटुनी गर्तेवरती नाथ जती बुजविला ऐसे गुप्त करोनी प्रकरण राव सेवी आपले स्थान परी सेवका ठेविले सांगून मात बोलू नका ही जरी होता मुख लंपट मम श्रोत्री आलिया नीट त्यांचे करीन सपाट यमलोकी मिरवी नकी ऐसी ऐकुनी भयंकर वार्ता दर्पसिंह तो योजनी माथा रागेला परी सेवक चित्ता दुसदुसी मिरवतसी इतुकी प्रकरणी मध्यमयामी झाली म्हणून नेनती जनी
अर्को देई पाहिला स्वामी, म्हणती उठून गेला असे. एक म्हणती त्याचे येथ काय, स्वइच्छे बसावे वाटेल तेथे. हा ग्राम नव्हे आणिक राय, ग्रामवस्ती विराजला. ऐसे बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागोनी. की जालिंदर गेला येथुनी, मही भ्रमण करावया. ऐसी वार्ता नगरलोकी, उठली ऐकुनी परिचारिकी. त्या जाऊनी सद्विवेकी, मैनावतीसी सांगती. की महाराज आपला गुरु, वस्तू फळाचा कल्पतरू. उठून गेला कोठे दूरी, मही भ्रमण करावया. ऐसे ऐकुनी मैनावती, असंतुषली परमचित्ती. म्हणे मम सुताचे दैवाप्रती, लाभ नाही आतुडला. ऐसे म्हणून संकोचित, नेत्री प्रेमाश्रू ढाळीत. एरीकडे जालिंद्रनाथ, कैसी स्थिती राहिला. तरी अवश्य भविष्य जाणणार. आणि मैनावतीचा लोभ अपार, आणि शत्रू मित्र पाहणार. एक रूपी समत्वे, नातरी परम प्रतापी वासरमणी. क्षणे टाकील ब्रह्मांड जाळूनी, तो भद्र ज्याची विपर्यास करणी. तुष्ट कैसा राहिला तो द्वंद्वातीत मूर्तिमंत. दंभरहित स्वरूपी मिरवत, निसंग ममता विरहित. कार्य जाणूनी, असो गर्ते माझी यतीनाथ. वज्रासना ते घालून खालते, आकाशशास्त्र प्रेमुनी भोवते. स्वस्त चित्ते बैसला, आकाशशास्त्र असता भोवते. लिद मिरवेस भोवते, या परी आकाशशास्त्र माथा. वज्रास्त्र स्थापिले तेने करुणी, अधरस्थळी लिद मिरविले आहे शिरी. एरीकडे अंतपुरी, जनवार्ता समजली. नाथ जालिंदर गेला निघून. मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान. बरे झाले म्हणती निधान, येऊनी पहुडल्या सजीसी. या परी पुढे सुरस धुंडीसुत सांगेल श्री श्रोतास. तरी सर्व श्रोती टाकूनी आळस, अवधान द्यावे पुढारा. मालू धुंडी नरहरी वंशी, कथा वदेल नवरसी. परी वारंवार श्रोतासी, कृपा अवधान मागत असे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार. समस्त गोरक्ष काव्य किम्यागर. सदा परिसोत भाविक चतुर. चतुर्दशाध्याय गोड हा. अध्याय 14 ओव्या 199. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तसार. चतुर्थाध्याय समार्थ. श्री गुरुचरणार्पणमस्तु.